गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषाम् स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मलावाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोधभावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। छान। मंगलाचरणानंतर आपण लगेचच विषय सुरू करणार आहोत,
कारण तुमच्या लक्षात आलं असेल की हा तसा ज्ञानाचा दशक आहे. समजायला त्यांनी त्यातल्या त्यात सोपा करून सांगितलं आहे. आपण जास्त ओव्या निवडलेल्या आहेत. आपल्यासमोर सगळ्यांच्या हे जर कागद असतील तर मुद्दामून बघा. ब्रह्म पावन निरूपण पहिल्याच पानावर आहे, दशक 2. आपण पहिल्यापासून वाचणार आहोत. ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वदा. जरा अवघड आहे. म्हणजे नाना मतांची चर्चा, भांडणं हे काही करू नका तुम्ही. जिथे सायुज्य मुक्ती मिळते तेच ज्ञान, बाकी सगळं अज्ञान. सायुज्य मुक्ती म्हणजे पूर्ण मुक्ती, लक्षात ठेवा. ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो म्हणू नये विशेष, धान्य विण जैसे भूस खाता नये. धान्यातला कोंडा आपण खात नाही, फोलकट आपण खात नाही, ते टाकून देतो. म्हणून आत्मज्ञानाशिवाय दुसरं जे काही आहे हे अज्ञान आहे म्हणून सांगितलेलं आहे. काल हा विषय आपण पूर्ण बघितला आहे, नंतर परत बघूया. हे सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाणा, पंचमहाभूत त्यांच्याच आहे. परंतु हे तगेना सर्व काळ. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपण म्हणतो, काही टिकणार नाही. हे दिसणारी पृथ्वी आपण अगदी सोडले ते आदित्य वगैरे काही टिकणार नाही. काळाच्या ओघात सगळं नष्ट होणार आहे. हे निगेटिव्ह आहे का? बिलकुल निगेटिव्ह नाही आहे. तुम्ही तयार राहा ना. मी गेल्यानंतर माझ्यासाठी जग मेलं की नाही? बरं, मी रात्री गाढ झोपल्यानंतर माझ्यासाठी जग मेलं की नाही? मग जग माझ्यासाठी मी उठल्यानंतर होतो. मग जगात हे चालू आहे ते चालू आहे, मी दुःखी का होतो? हा प्रश्नहीच आहे. जग माझं मी निर्माण करतो. एकाच कुटुंबात राहणारी, मागे आपण उदाहरण बघितलं होतं की 2 prisoners लुक्ड फ्रॉम बिहाइंड द बार्स. एका खोलीत तुरुंगाच्या 2 प्रिझनर्सना कैदी केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी त्यांची शिक्षा संपवून दे विल बी सेट फ्री. दोघंजण उभे आहेत. उद्यापासून काय? दोघांच्याही मनात विचार आहे. त्यावेळेला वन सॉ द मड, द अदर सॉ द स्टार्स. 2 prisoners looked from behind the bars, one saw the mud, the other saw the stars. एक जण म्हणतोय की काय आयुष्याचा चिखल झालाय, कोणी आपल्याला आता किंमत देणार नाही. बायको कशाला आलात तुम्ही? चोराची बायको म्हणतील, मुलं म्हणतील आम्हाला चोराची मुलं म्हणतील, कशाला तुम्ही आलात? मला अगदी जीवन नकोसं झालं, त्यापेक्षा तुरुंगात बरं होतं. एक जण विचार करतो. दुसरा म्हणतो मी जाणारच नाही माझ्या गावात, मी जाणारच नाही माझ्या बायकोकडे आणि मुलांकडे, मी दुसऱ्या गावात जाईन, मी हमाली करीन, पैसे वाचवेन, छोटा उद्योगधंदा सुरू करेन, त्यातून ज्यावेळेला मी कोणीतरी मोठा होईन त्यावेळेला मी बायकोकडे जाईन. मी आता या गावाचा हा प्रेसिडेंट झालेलो आहे, ज्यांच्या म्युन्सिपाल्टीचा, किंवा काही इतके पैसे आहेत माझ्याकडे, माझी बायको व्हायला तयार आहेस का? नाही म्हणाली, हरकत नाही. मुलांना तेच सांगणार आहे की मी चोरी केली होती, माझ्याकडून चूक झाली होती, मी शिक्षा भोगली, त्यानंतर काही वर्षात मी माझं नवीन साम्राज्य, एम्पायर उभं केलेलं आहे. मला पिता म्हणायला तयार आहात का? नाही, हरकत नाही, मी जाणारच नाही मागे. बिकॉज आय एम लुकिंग ॲट द स्टार्स, यू आर लुकिंग ॲट द मड. दोघं एकाच खोलीत आहेत की? दोघांना एकाच गुन्ह्याबद्दल शिक्षा झालेली आहे, दोघांची शिक्षाही सारखीच आहे. तसं एकाच कुटुंबात एका डिफिकल्टी प्रश्नाकडे बघण्याची 4 जणांचे 4 मुद्दे असतात, ॲटिट्यूड्स असतात. एक जण म्हणतो काही अर्थ नाही, त्या करोनात काय आपण वाचणार नाही. दुसरा म्हणतो की करोना ही अत्यंत चांगली संधी आहे. कालच मी एकाला विचारलं, तुमची अगदी मोठी ती मॉन्जिनीज वगैरे आहेत, कसं चाललं आहे? ते म्हणाले कोरोनानंतर जो तो घरी केक बनवायला लागलेला आहे, घरी बिस्किट्स बनवायला लागलेला आहे, त्यांनी ऑनलाईन बेकरीचे वगैरे कोर्सेस केले, त्यांनी आव्हान वगैरे सगळी घरी आणली आणि आता ते इतके सुंदर करत आहेत की आमचं गिऱ्हाईक कमी झालेलं आहे. हा करोनाचा फायदा काही जणांनी करून घेतला. काही जण म्हणाले बरं आहे, घरातल्या घरात पिकनिक करूया, आज या खोलीत जेऊया, उद्या त्या खोलीत जेऊया, आज हे खाऊया ते खाऊया. बघा ना, आणि त्या काळात बाहेरून मागवता येत होते. स्विगी आणि झोमॅटो हे करोनाच्या काळात वाढले आहेत, नाही तर कोणी ऐकलं होतं त्यांना त्यापूर्वी? हे मागवूया ते मागवूया. एक जण म्हणाला मी एकांत, सुट्टी मिळालेली आहे मला, बरेच दिवसात सुट्टी नव्हती, मी एका खोलीत शांत बसणार आहे, मौन करणार आहे. आय विल ऑब्झर्व सायलेन्स, I will do meditation, I will do reading and some writing if possible. 4 जण त्या घरात आहेत की हो, पण 4 जण निर्दय पद्धतीने वागतायत. विचार करा. तेच सांगतायत की या सध्याच्या जीवनात कीचड, त्यांनी पुढे शब्द वापरला, हा जो चिखल आहे, कर्दम,
मी काय करणार आहे? चिखलातूनच कमळ येतं, कमळाला चिखल लागत नाही. कमळाचं पान पाण्यात असतं, पाणी त्याला चिकटत नाही. तुम्ही मुद्दा म्हणू का पान वर काढलं त्याला सगळं गळून पडतं, काही चिकटत नाही. आणि कमळ तर चिखलातून येतं. कमळाचं फूल वर आल्यानंतर कधी घाण झालं आहे, त्याला चिखलाची दुर्गंधी आली आहे असं नाही. स्वीट फ्रेग्रन्स अँड ब्युटिफुल अपिअरन्स, दॅट इज द फ्लॉवर ऑफ लोटस विच ग्रोज फ्रॉम द सेम मड. भ्रष्टाचार आहे, भेसळ आहे, प्रदूषण आहे, पॉल्युशन, करप्शन, हे सगळं तक्रार कशाला करता? वी हॅव टू लिव्ह इन द सेम वर्ल्ड. मग मी माझ्या बाबतीत कसं करू शकतो हा पुढचा विचार आहे. हा विचार आपल्या जीवनाबद्दलच आहे, लक्षात ठेवा. पण जरा ज्ञान मार्गाने सांगितलं आहे. पुढे लक्षात ठेवा, ब्रह्मज्ञाने विन उपदेश तो म्हणूनय विशेष, धान्य विन जैसे भूस खाताने, सकळ सृष्टीची रचना, ते हे पंचभौतिक जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ. आता आपण कुठल्या महिन्यात प्रवेश करणार आहोत किंवा केला? भाद्रपदात. भाद्रपदात आता चौथी म्हणजे परवा दिवशी आली चवथ. त्याच्यानंतर काही जणांचा 11 दिवसाचा गणपती असतो. अनंत चतुर्दशी येते. अनंत चतुर्दशीतून सार्वजनिक पुण्याला वगैरे केवढी गडबड असते. सगळे शेकडो हजारो गणपतींचं विसर्जन होतं. त्याच्यानंतर एकच दिवस पौर्णिमा आणि नंतर म्हाळाचा पक्ष सुरू होतो, ज्याला श्राद्ध पक्ष म्हणतात. मग कोणी प्रतिभेचं श्राद्ध, माझे वडील गेले होते, द्वितीयेला गेले होते, तृतीयाला, असे श्राद्ध पक्ष म्हणतात. असं करत करत शेवटची जी अमावस्या आहे त्याला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. मी सर्वांच्या पितरांची श्राद्ध झाली, त्यांची पुढची दिशा झालेली आहे, त्याला आणखीन शब्द आहे महालय. हा जो महाळ आपण म्हणतो ना कोकणीत, महाळ, महाळ म्हणजे महालय, लय. मग नवीन निर्मिती नको करायला, त्याला नवरात्र म्हणतात. नवरात्रावर शब्द आहे घटस्थापना. लक्षात ठेवा, ही नवरात्राची जी घटस्थापना आहे म्हणून सांगितलं पंचमहाभूत काही टिकणार नाही, सगळं नष्ट होणार आहे, पुन्हा सगळं निर्माण होणार आहे. आणि निर्माण होताना तोच क्रम पाळला जाणार आहे. म्हणजे असे कित्येक राम, कित्येक कृष्ण होऊन गेलेले आहेत. पुढच्या ह्याच्यात त्यांनी एक गणित सांगितलेलं आहे. लोक नेहमीच विचारतात कलियुगाची किती वर्ष, सत्ययुगाची किती वर्ष, ते सगळं गणित पुढच्या समासात सांगितलं आहे बघा. त्याच्यानंतर पंचभूते आणि त्रिगुण ऐशी अष्टधा प्रकृती जाणं, अष्टधा प्रकृतीचं नामाभिधान दृश्य ऐसे. आता मूर्ती झाली दगडाची. एरवी मला दगड दिसत असतो पण त्याला मी काही नमस्कार करत नाही, प्रदक्षिणा करत. मूर्ती आल्यानंतर संसार आला. मग अदृश्य जे असतं ते दृश्य झालं की ते बदलत राहतं. त्याचा सगळा प्रवास हा मृत्यूकडे, नाशाकडे सुरू होतो. त्याला दृश्य म्हणलेलं आहे. अष्टधा प्रकृती. एरवी 5 महाभूत काय? पृथ्वी, आप. पृथ्वी म्हणजे अर्थ प्रिन्सिपल, आप इज वॉटर प्रिन्सिपल, वायू विंड प्रिन्सिपल, तेज फायर प्रिन्सिपल आणि आकाश इज स्पेस और स्काय. याच्याशिवाय काय आहे सांगा बरं? माझ्या शरीरात आहे, या माईकमध्ये आहे, या घड्याळात आहे, माझ्या ड्रेसमध्ये आहे, सगळं आहे. आता मी बोलतोय ना, ते शब्द लिहिलेले आहेत ना, ते नष्ट होणार आहे. किती चांगलं बाइंडिंग केलं तरी हे नष्ट होणार आहे. मी बोललो, गेले माझ्या तोंडातून, तुम्ही ऐकलं, लक्षात ठेवलं, हरकत नाही, नाहीतर तेही तुम्ही विसरून गेला. उरलं काय? शब्दाचा अर्थ उरला. अर्थ उरणारच आहे, त्या अर्थाचा विकास होत जाणार आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला मी दासबोध वाचत होतो त्याच्यापेक्षा आता वाचताना, लिहून काढताना मला कितीतरी चांगला अर्थ, समर्थ किती मोठी गोष्ट किती सोप्या शब्दात सांगतात. हा मला झालेला साक्षात्कार आहे. म्हणून अर्थ मरत नाही, कारण अर्थ दिसत नाही. जे अदृश्य आहे ते टिकतं आणि जे दृश्य आहे ते नष्ट होतं. पृथ्वी नष्ट होणार आहे पण प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटेशन विल रिमेन. इट विल रिमेन. ते सगळी पृथ्वी नष्ट झाली. अरे पृथ्वी होण्याआधी ग्रॅव्हिटेशन होतं, म्हणूनच ते सगळे ग्रह एका ऑर्बिटमध्ये फिरतात ना, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो प्रिन्सिपल्स रिमेन. डिटेल्स जे दृश्य असतं, व्हिजिबल. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, व्हॉट इज इनव्हिजिबल इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट इज व्हिजिबल. मला व्यक्ती दिसते पण व्यक्तीतले गुण कुठे दिसतात? इंटरव्ह्यूला ती व्यक्ती आल्यानंतर हां सुंदर आहे दिसायला, तितकाच त्याला एक्सटर्नल व्ह्यू असतो. नंतर बसल्यानंतर ती बोलताना असं करते, त्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. शी फेल्स. हे बाहेरचं किती उपयोगी पडणार आहे तुम्हाला? आपला साधा कार्यक्रम असला ना तरी आपण ब्युटी पार्लरमध्ये हल्ली जातो, पुरुषही जातात. हे विचार करा.
जरा म्हणजे बाहेरचं, अरे मेकअप या शब्दाचा अर्थ आहे व्हॉट इज नॉट देअर इज मेड अप. मेकिंग अप म्हणजे जुडवाजुळवड करते, जुगाड आपण म्हणतो ना, करायचे. इथे हा खड्डा आहे ना, बुजवून टाका, इथे हे पिंपल आहे ना, काढून टाका, हे सगळं करतो आपण. मेकअप किती दिवस टिकणार आहे मेकअप? ज्या वेळेला तुम्ही बोलता ना त्याच वेळेला तुमचा परिचय होतो. सो इंटरव्ह्यू हा इंटर आहे, तो एक्सटर्नल व्ह्यू नाही, कृपया लक्षात ठेवा. आणि ज्याचा इंटर चांगला आहे ना तो आनंदात राहू शकतो, नुसता एक्सटर्नल आहे ना तो संकटात पडतो. अगदी हेच सांगितलं आहे. दृश्य म्हणजे काय? अष्टधा प्रकृती म्हणजे दृश्य आहे. हे पंचमहाभूत आणि सत्व, रज आणि तम काल बघितला. तम म्हणजे हालचाल नाही, रज म्हणजे हालचाल थांबत नाही, आणि सत्व म्हणजे थोडी हालचाल, थोडी विश्रांती. सत्व, ऋषीसुद्धा हालचाल करायचे आवश्यक तेवढी. राक्षस सतत इकडून तिकडे जात असायचे, आणि त्याच वेळेला कुंभकर्णासारखे काही जण करेल की दुसरं जण झोपून असायचे. विद्यार्थ्यांच्यात सुद्धा 3 प्रकार असतात. परीक्षा एप्रिलमध्ये आहे ना, झोपून राहूया, झोपून राहतात. बाकीचे एवढं सगळं करत राहतात, त्यांना मेथडच मिळत नाही अभ्यासाची. अरे असं केलं तसं केलं, अरे एक काहीतरी कर ना, एकाला कुणाला तरी तू गायडन्स माग ना. याच्याकडे गेलास त्यांनी हे सांगितलं, त्याच्याकडे गेलास त्यांनी, हा रावण आहे, हा रजोगुण आहे. आणि सत्वगुण म्हणेल माझा अभ्यास स्टेडीली चालू आहे, स्लो बट स्टेडी विन्स द रेस, आय एम गोइंग टू क्रॅक माय एक्झाम. विचार करा तुम्ही, हे शिकायचं आहे आपल्याला. म्हणून अष्टधा प्रकृती म्हणजे काय सांगितलं? प्रकट जाणावे असार, जे दिसतं ते असार आहे. आत्ता मला खुर्ची दिसते, खुर्चीवर बसलेला मी दिसतो, आणि मी म्हणजे माझं शरीर, त्याच्यापेक्षा दुसऱ्याचं शरीर मला स्पष्ट दिसतं, कारण माय फोकस इज ऑन अदर्स. आय शुड कीप माय फोकस ऑन माय सेल्फ इफ आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह. दुसऱ्यावर फोकस म्हणजे त्यांचे दोषच काढायचे, त्यांच्यावर कॉमेंट्सच करायचे, क्रिटिसिझमच करायचे. ज्याला निंदा म्हणतात ती निंदा करतो आपण, बिकॉज फोकस इज ऑन अदर्स. फोकस जर माझ्यावर असेल तर तिच्यात जे दुर्गुण आहेत तेच माझ्यात आहेत. महाराजांचं साधं वाक्य आहे, ती आळशी आहे, तुला कसं रे कळलं? आळस म्हणजे काय तुला माहीत आहे ना, तूही आळशी आहेस म्हणून तुझ्यात आळस तिला दिसला. आपल्यातच आहे सगळं. पण मराठीतल्या म्हणी फार सोप्या असतात. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. एवढा दोष माझ्यात आहे पण दिसत नाही, एवढासा दोष दुसऱ्यात आहे तो मला दिसतो. म्हणजे मी काय करतो? आय मॅग्निफाय द डिफेक्ट्स ऑफ अदर्स अँड आय मिनिमाइज माय ओन डिफेक्ट्स. हे अगदी लक्षात घ्या. म्हणून काय? प्रकट जाणावे. संसार म्हणजे काय? संसारात असार गोष्टी आहेत, म्हणजे बदलणाऱ्या गोष्टी आहेत. कालचं आज नाही, आजचं उद्या नाही, क्रमाक्रमाने ते बदलतात. रोज वाढणारा मुलगा, उंची आईवडिलांच्या लक्षात येत नाही, कारण रोजच बघत असतात. पण मामा ज्या वेळेला 3 महिन्यानंतर 6 महिन्याने येतो, बापरे किती उंच झाला तो, त्याच्या लक्षात येतं. पण एकदम ते एका दिवसात का उंच झाले नाही आहे. मागे आपण त्या राणीची गोष्ट बघितली होती ना, की त्या राजाच्या दरबारात एक पैलवान येतो आणि म्हणतो आत्तापर्यंत तू बघितली नाहीस अशी मी तुला एक करामत करून दाखवतो. तो म्हणतो गोठ्यातून एक बैल आणा, आणि तो बैल 3दा उचलून दाखवतो. 1दा 2दा बैल उचलणं म्हणजे भयंकर आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, राणीनी नाही वाजवल्या. त्यावेळेला आता राणीचं थिंकिंग काय लक्षात ठेवा. तो पैलवान विचारतो, राणी साहेब, यू आर नॉट इम्प्रेस्ड बाय माय फीट. मी एवढं करून दाखवलं, बैल 3दा उचलून दाखवला, राजेसाहेबांनी उठून टाळ्या वाजवल्या. राजा म्हणतो मी टाळ्या वाजवल्या, हिने का नाही वाजवल्या हे मलाही कळत नाही. त्यावेळेला ती त्या पैलवानाला सांगते, नेक्स्ट इयर ऑन द सेम डे कम अगेन. तो म्हणतो यस, जोपर्यंत राणीसाहेब टाळ्या वाजवत नाही तोपर्यंत मला बक्षीस नको. दुसरे वर्षी तो त्यावेळेला येतो, बैल मागवा म्हणतो, तो 3दा बैल उचलतो. सोपं नाही आहे. सगळेजण उठून टाळ्या वाजवतात, राणी नाही वाजवत. तो पैलवान विचारतो, तुम्ही गेल्या वर्षी मला सांगितलं होतं आज ये म्हणून, आणि टाळ्या का नाही वाजवत? राणी खाली उतरते आणि तो बैल राणी 3दा उचलून दाखवते. कल्पना करा, हे आपण शिकलं पाहिजे. राणी म्हणाली की गेल्या वर्षी मी सांगितलं होतं या वर्षी पुढच्या वर्षी आहे. त्याच दिवशी मी गोठ्यात गेले, एक नवीन जन्मलेलं वासरू होतं, काफ, मी 3दा उचललं. वासराला उचलणं काय अवघड नाही. मी नेक्स्ट डे गेले, मी पुन्हा उचललं. मी नेक्स्ट डे गेले, पुन्हा उचललं. याला मी कालसुद्धा उचललं आहे, मग आज उचलणं अवघड आहे का? एका रात्रीत काय 10-10 किलो वाढतो तो? नाही वाढत. मी माझी शक्ती आणि युक्ती
टू थिंग्स आर नेसेसरी. आणि म्हणून तू केलंस, तो म्हणतो हेच मी हेच केलं. राणीसाहेब तुम्ही केलं तर बरोबर आहे, मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो. हळूहळू हळू आपली शक्ती वाढवली पाहिजे. आपले जे गुण आहेत ना ते हळूहळू हळू वाढवले पाहिजेत आणि दुर्गुण हळूहळू कमी केले पाहिजेत. पुढे बघा ना की प्रकट ते जाणावे, जे जे तुम्हाला दिसतं ते असार आहे हो. हे सगळे संत सांगत आले. आपण दिसतं त्याच्या प्रेमात पडतो. काय घर आहे नाही, काय गाडी आहे नाही. अरे ती गाडी पार्किंगला ठेवतो, दोन्ही बाजूनी 2 गाड्या काढताना स्क्रॅचेस येतात त्याच्यावर. जाताना अगदी पॉलिश वगैरे मारून बघा माझी गाडी, नंतर बघतो तर दोन्ही बाजूनी स्क्रॅचेस होणारच आहे. कारण जे प्रकट आहे ते असार आहे. जे दिसतं ना ते खरं नाही आणि त्याच वेळेला ते खरं नसतं. उदाहरण दिलेलं आहे, एक फ्लेम, एक ज्योत आहे, समईची दिवलीची ज्योत आहे, स्टेडी आहे. आपल्याला वाटतं वाह ही आता कायम राहणार आहे. ज्या क्षणी तुम्ही बघत असता त्या क्षणी तेल संपत असतं की नाही. ज्यावेळेला ती विजते त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं. ज्यावेळी बघत असतात त्यावेळेला तेल संपत असतं, ती विक वात संपत असते, ती ज्योत संपत असते, आपल्याला दिसत नाही. म्हणून संत सांगतात जे दिसतं ते नसतं लक्षात ठेवा. आणि दिसतं ते नसतं म्हणजे दिसतं ते नासतं. आणि नासणे म्हणजे न असणे. आपण म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जग फसतं कारण जगाला हे कळत नाही की काय सुंदर आहे ती, काय हे ती, काय आहे ती, काय आहे ती. आपण सगळं बाहेरच्या वस्तूंवरच प्रेम करतो, बाह्य गोष्टींवर प्रेम करतो. द एक्सटर्नल इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस दॅन द इंटरनल. इंटरनल म्हणजे मन कसं आहे, त्या मुलीचा स्वभाव कसा आहे, तिच्या अंगात काही कला आहेत का, ती सेवाभावी आहेत का, ती मोठ्या माणसांचा आदर करते का. आदर, सेवाभाव, कला या गोष्टी हाऊ कॅन यू पिक्चर. तुम्ही पिक्चर कलाकाराचं काढा आणि त्यांनी केलेल्या कलाकृतीचं काढा. पेंटर अँड द पेंटिंग. पण द आर्ट ऑफ पेंटिंग हाऊ कॅन यू टेक. अगदी ॲपल नाही कुठला मॅपल जरी आणलात तुम्ही कॅमेरा, आर्ट कशी तुम्ही करणार आहात. धिस इज अ ब्युटिफुल फ्लावर. मी फ्लावरचा काढला फोटो, ब्युटीचा फोटो मी कसा काढणार आहे. आय कॅनॉट. आणि ते सांगतात ब्युटीवर आधारलेलं हे फूल आहे. व्हॉट इज इनविजिबल इज ब्युटी, व्हॉट इज व्हिजिबल इज ब्युटिफुल फ्लावर. ही इज अ ब्रेव किंग. किंग यस, त्यांनी युद्ध जिंकलं, त्याची तलवार वगैरे सगळ्याचे फोटो काढत आहेत, व्हिडिओ फिल्मिंग घेत आहेत. पण व्हॉट अबाउट इज ब्रेव्हरी, त्याचं शौर्य. शौर्याची तुम्ही चित्रच काढू शकणार नाही, म्हणून शौर्य तुम्ही कम्पेअर करू शकणार नाही. हा याच्यापेक्षा दुप्पट शूर आहे, नाही सांगू शकणार. कारण दुसऱ्या प्रसंगी हा जास्त शूर असेल. विचार करा तुम्ही. व्हॉट इज व्हिजिबल, जे दिसतं ना ते महत्त्वाचं नसतं, जे दिसतं ते संपत असतं. म्हणजे दिसत नाही त्याच्यावर प्रेम करा. नाहीतर पहिल्या रात्री बायकोला अगदी वचन द्यायचं की शेवटपर्यंत मी तुला सोडणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याचा वाढदिवस आहे, ती त्याच्यासाठी श्रीखंड पुरी करायला जाते आणि पुरी करताना तेल उसळतं, तिचा चेहरा पूर्णपणे भासतो, ती अगदी कुरूप होते. आता हा तिला डिवोर्स द्यायला. पहिल्या रात्री काय सांगितलं होतंस, जीवनाच्या अंतापर्यंत मी तुझ्याबरोबर असेल. आता चेहरा जर कुरूप झाला तर तुला दुसरीशी लग्न करावं असं वाटतं. अरे मी तुला पुरी करत होते, आता मी तशाच चांगल्या पुऱ्या करते. मी भाजी करत होते, आता मी तशीच चांगली भाजी करते. मी तसाच चांगला स्वयंपाक करते. माझे गुण कुठे बदलले, त्या गुणांवर तेल कसं पडणार आहे सांगा बरं. आपण कळमेता म्हणतो, गुण कसा कळमेट सांगा बरं. गंज कसा येणार आहे त्याला, नाही ना. हे डस्ट, रस्ट या सगळ्या गोष्टी आहेत ना फॉर द व्हिजिबल. इनव्हिजिबल नाही, इनव्हिजिबलवर प्रेम करा तर तुम्ही आनंदात राहा. की हे माझं घर आहे, हे घर माझं घर आहे, हे माझे आईवडील. आईवडिलांची लाज वाटते लोकांना. हे रँगलर रपू परांजपे परदेशात जाऊन रँगलर म्हणजे गणिताची सगळ्यात वरची परीक्षा पास करून आले. त्यांचा तिकडचा इंग्लंडमधला प्रोफेसर त्यांना भेटायला आला होता. भेट होऊन खाली जाताना खाली देवघर होतं आणि तिथे त्यांचे वडील पूजा करत होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं हु इज ही. ही इज आवर फॅमिली प्रीस्ट. त्यांनी सांगितलं नाही ही इज माय फादर. लाज वाटली त्यांना. आणि पुढे त्यांनी हेच सांगितलं आहे की मी किती मूर्ख होतो, या वडिलांनी मला जन्म दिला नसता तर मी रँगलर झालो असतो का. माय फादर इज माय फादर, माय मदर इज माय मदर, माय मदर टंग इज माय मदर टंग अँड माय मदरलँड इज माय मदरलँड. दे वोंट चेंज. मी मदर टंगपेक्षा दुसरी भाषा चांगली बोलेन. मदर टंग इज मदर टंग. तुम्ही म्हणतो ना तुम्हाला बाई मिळते बाजारात, आई नाही मिळत. आई नाही मिळणार तुम्हाला, कारण आई इज प्रूव्ड.
बाय द व्हेरी फॅक्ट दॅट शी हॅज गिवन बर्थ टू यू. तुम्हाला जन्म दिला आहे म्हणून ती तुमची आई आहे, तुमची काळजी घेतली म्हणून ते तुमचे वडील आहेत. मग ते कोणी असले तरी त्यांच्याबद्दल, म्हणून आम्ही मुलांना सांगतो तो अभ्यास का करणार आहेस? फॉर युअर पेरेंट्स, फॉर युअर टीचर्स अँड फॉर युअर सेल्फ, युअर फ्युचर करिअर. त्याच्यासाठी अभ्यास कर. मी आईवडिलांसाठी अभ्यास कर. आय वॉन्ट टू मेक माय पेरेंट्स प्राऊड अँड हॅपी. तो मुलगा शिकेलच, लक्षात ठेवा. पेरेंट्सनाच विचारत नाही तो काय शिकणार आहे आणि शिकून काय करणार आहे. म्हणून पहिल्यांदा आय विल मेक माय पेरेंट्स हॅपी. माझ्या आईवडिलांना मी आनंदात बनवेन, माझ्या गावाला मी आनंदात बनवेन, माझ्या स्टेटला मी आनंदात ठेवेन, माझ्या राष्ट्राला मी आनंदात ठेवेन. अँड देन आय विल लुक टू माय फ्युचर करिअर. हे मोटिवेशन असेल तर चांगलं आहे. हेच ते सांगतात. ह्याला संसार म्हणलेला आहे. एका बाजूने दिसतं ते असार आहे, जे दिसत नाही ते सार आहे. आपण अगदी याचं सार वगैरे काढतो, टोमॅटोचं काढतो, नाल्लाचं काढतो, हो की नाही? त्याच्यातलं सार तुम्हाला कुठे दिसतं? सार नाही दिसत. सार इज इसेन्स. इसेन्स तुम्हाला दिसतो म्हणतात, दॅट इज इसेन्स. क्वालिटी दिसत नाही, इसेन्शियल क्वालिटी. हा क्लवचा इसेन्स आहे, हा वेलचीचा इसेन्स आहे, हा लवंगेचा इसेन्स आहे. बरोबर आहे? तो इसेन्स म्हणून तुम्ही दाखवता. इट इज इसेन्शियल क्वालिटी कुठे दाखवता? ही क्लव आहे, ही लवंग आहे आणि ही वेलची आहे. वेलची आणि लवंग तुम्हाला कळतंय, पण वेलचीतला सुगंध, लवंगमधला तो तिखटपणा, तो संसार आहे. ते म्हणतात संसार म्हणजे सम्यक सार. योग्य आहे ते योग्य आहे आणि अयोग्य आहे ते अयोग्य आहे. आता योग्य आणि अयोग्य काय? जे टिकतं ते योग्य आहे, जे बदलत राहतं ते अयोग्य आहे. विचार करा तुम्ही. पुढे काय सांगतात ते? प्रकट ते जाणावे असार, गुप्त म्हणजे इनव्हिजिबल, गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे. समर्थांनी सांगितला, मी आत्ता तुम्हाला सांगतोय. क्रमाक्रमाने आपल्याला अनेक जण हा स्पष्ट करून सांगतात, दिसत नाही त्याच्यावर प्रेम करा. दिसतं ते फसवं असतं. आज सकाळी हा आवडला ती ह्याच्याबरोबर जाईल, संध्याकाळी दुसरा आवडला त्याच्याबरोबर जाईल. दिसते म्हणून ती माझी GF म्हणू नका. तिच्यात गुणक आहेत. माझं तिच्या गुणांवर प्रेम आहे. हल्ली नाही हो, हल्ली सगळं बाहेरचंच झालं आहे. पुढे आता हे पुढचं फार महत्त्वाचं आहे. वेद, विरंची आणि शेष शब्द कसे आहेत बघा. शेष नाग, तो नाही वर्णन करू शकत. शेषाला विचारला प्रश्न कुणी, नारदाने आणि इतर ऋषीने. काय प्रश्न विचारला? की हे शेषा, तुझ्यावर विष्णू झोपलेला असतो. बरोबर? कारण त्याला शेषशाही भगवान विष्णू म्हणतो. म्हणजे तुला विष्णूचा सतत स्पर्श आहे. हो, कॉन्टॅक्ट, सतत संपर्क आहे. कारण ऑलवेज जो येतो त्याला तू पाहतोस ना. तो काय प्रश्न विचारतो, विष्णू काय उत्तर देतो. सत्संग आहे तुला कायम. तू सांग विष्णू आहे कसा. तो गप्प बसतो. त्याला 100 तोंड आहेत, त्या नागाला 100 तोंड आहेत, पण तो मौन, उत्तरच देत नाही. नारद एकदा विचारतात, आम्ही इतक्या जणांनी तुला प्रश्न विचारला. मी म्हणलं तुला कायम स्पर्श असतो. यांनी सांगितलं तुला कायम संपर्क असतो. स्पर्श म्हणजे टच, संपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट. बरोबर? कायम तुझा विष्णूशी संबंध आहे. यू आर रिलेटेड टू विष्णू. जे येतात त्याला तू सांग. कायम तुला सत्संग आहे विष्णूचा. सत्संग. आता सांग विष्णू कसा आहे. गप्प बसतो. आणि विष्णू कसा आहे हे शब्दात सांगताच येणार नाही आहे. तुमची मुलगी कशी आहे मी काय सांगणार. आणि मी सांगितलं ना ती अत्यंत प्रामाणिक आहे. तुम्हाला काय कळलं हो? तुम्ही भाषांतर, शी इज ऑनेस्ट, भाषांतर झालं. त्या प्रामाणिकपणाचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय होणार नाही ना. एक अत्यंत प्रामाणिक मुलगा कॉपी करताना सुद्धा इतका हुशार असतो, प्रामाणिकपणे कॉपी करतो. हे लक्षात ठेवा. आणि सापडत नाही. आमच्या शाळेत एक मुलगा होता 10वीत, त्याला प्रिलिमला कॉपी करताना पकडला. प्रिलिमला. आमच्या शाळेची पहिली बॅच होते. सगळे शिक्षक म्हणाले आपल्या शाळेचं नाव जे ह्याला काढून टाका. मी म्हटलं त्याला मी बोलतो ना त्याच्याशी. त्यावेळेला तो म्हणाला की सर मी 5वीपासून कॉपी करतोय, 10वीत सापडलो. म्हटलं बरं झालं तू सापडला. तू जर त्या फायनल एक्झामला सापडला असतात तर शाळेचं नाव आलं असतं की नाही. आणि पहिली बॅच आमच्या शाळेची. तू कॉपी का करतोस? त्यांनी सगळं सांगितलं. माझे वडील मला पट्ट्यानं मारतात, कमरेचा पट्टा सोडतात. आणि तरी मी नाही तर त्याला जे बक्कल असतं ना त्यांनी सुद्धा मला मारतात.
मी वडिलांना बोलवलं आणि म्हटलं हा 10वीत पास होण्याची जबाबदारी आमची, पुढे आला आपण ड्रॉइंगला घालूया, त्याचं ड्रॉइंग चांगलं आहे. आत्ता मी सांगताना त्यांचा परवा मेसेज आला होता ह्याचा, पॅरिसमध्ये त्याचं एक्झिबिशन चालू आहे या मुलाचं. नाऊ फादर इज प्राऊड ऑफ हिम. इतकी सुंदर. मग त्याला आम्ही ह्याला पाठवलं, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स त्यांनी केला, BFA, पुढे आणखीन शिकला. इतकी सुंदर. आता जगातल्या निरनिराळ्या देशात त्याची एक्झिबिशन्स असतात. वडिलांना म्हणलं तुम्ही का मारत होतात त्याला विचारलं का तुला काय आवडतं म्हणून. त्यांनी सांगितलं असतं. मला त्यांनी काय सांगितलं माहिती आहे ना, की मला आपले देव आवडतात. म्हटलं अरे तुला देव आवडायला लागले, फार बरं झालं. नाही म्हणला मी चित्रकार आहे, मला का आवडतात. इकडे काय काढायचं आहे ख्रिश्चॅनिटीमध्ये, तो क्रॉस आणि त्याला येशू. याखेरीज त्यांच्याकडे काढण्यासारखं काय आहे. यांच्याकडे छान तारा काढलं की संपलं. आणि मुसलमानांच्यात काढण्यासारखं काय, आपल्याकडे 3 तोंडाचा दत्त, 4 तोंडाचा ब्रह्मदेव, 5 तोंडाचा. काय ऑपॉर्च्युनिटी आहे हिंदू गॉड्स काढायला, म्हणून त्याला आवडतात. आणि त्यांनी ते गॉड्स काढायला सुरुवात केली, लक्षात ठेवा. मग त्याचे बारकावे वगैरे आम्ही त्याला कल्याण वगैरेचे मासिक दिले. त्यावेळेला इंटरनेट वगैरे नव्हतं. इतकी सुंदर चित्र काढायचा तो. मग अजूनही हेडमास्टरच्या मुष्टिबंच्या मागे त्यांनी काढलेला दत्त आहे. शेजारी दुसरा एक कॅथलिक मुलांनी काढलेला दत्त आहे. ही गेव द सेम आन्सर. देर इज नो रोमान्स इन आवर गॉड. युअर गॉड्स आर रोमॅन्टिक. त्याचा शब्द आहे. एक मोरावर काय बसते, एक सिंहावर काय बसते. अरे काय खरंच आहे, रोमॅन्टिकच आहेत आपले देव. रोमॅन्टिक म्हणजे प्रेम करणं नाही आहे. रोमान्स म्हणजे एनिथिंग दॅट टचेस युअर हार्ट and that inspire your brain, which is in distance in place of time, is romantic. शिवाजी is a romantic hero. तुम्ही म्हणाल बापरे शिवाजीची भानगड होती काहीतरी. अरे आपली रोमन्सची कल्पनाच चुकीची आहे. राम इज अ रोमॅन्टिक हिरो जो डिस्टंट इन टाईम अँड प्लेस. लक्षात ठेवा. आता आपलं आदित्य गेलेलं आहे ना, रोमॅन्टिक हिरो आहे तो. काय दूर जातोय, जाताना काय सगळे चमत्कार करतोय, काय फोटो पाठवतोय. म्हणून आपल्या रोमॅन्सची कल्पनाच चुकीची आहे. विचार करा. मला सांगायचं काय, सार घ्यायचं. सार इज इसेन्स, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बाकीचं सोडून द्या ना, तुम्ही सोडून द्या ना. त्याचं हे चांगलं आहे ना, त्याच्यासाठी वापरा त्याला. हा मुलगा कशाचाही उपयोग म्हणून त्याचं अक्षर चांगलं आहे, आपण वॉलपेपर करूया. वी विल यूज हिम फॉर रायटिंग ऑफ द वॉलपेपर. याचा काही अर्थ नाही आहे. म्हणलं तो अंगाने चांगला आहे ना, वी विल यूज हिम ॲज अ व्हॉलंटियर. सगळे बेंचेस हलवायला आम्ही त्याला मदत करायचो आणि त्याला रिमार्क द्यायचो, युअर सन इज द बेस्ट व्हॉलंटियर इन द स्कूल. आणि वडिलांना एवढं बरं वाटायचं, गुड रिमार्क इज गिव्हन बाय द हेडमास्टर. कारण बाकीचे टीचर म्हणजे हे काय रिमार्क देण्यासारखं आहे का. अरे म्हटलं त्यांनी सगळे बेंचेस हलवून एक्झामिनेशनसाठी हॉल रिकामा करून दिला. दुसऱ्या कोणी हात लावायचं नाही. म्हणतो लिफ्ट बंद होती त्यावेळेला, खालचे मग वरती न्यायचे, वरचे खाली आणायचे. एकट्याने केलं ते जिना उतरून. आणि म्हटलं एकही बेंच त्यांनी पाडला नाही आहे. ही इज अ व्हेरी एफिशियंट व्हॉलंटियर. चांगलं आपल्याला दुसऱ्यातलं घेता आलं पाहिजे, हा यातला संदेश आहे. मग देन वी विल कंटिन्यू टू लव्ह दॅट पर्सन. मला पूर्वी तो आवडत होता, आज आवडत नाही. कारण मी त्याच्या पैशावर प्रेम करते, मी त्याच्या घरावर गाडीवर प्रेम करते, मी त्याच्या चेहऱ्यावर प्रेम करते, मी त्याच्या कपड्यांवर प्रेम करते, मी त्याच्या गुणांवर प्रेम करत असेल ना, तर आय विल बी स्टेडीली इन लव्ह विथ हिम. आता प्रश्न विचारतात, मी तुम्हाला एक फक्त सांगतो की याचं उदाहरण म्हणून सांगतो. एक शोभा डे नावाच्या लेखिका आहेत, मुक्त लेखिका आहेत. म्हणजे त्यांना हे लग्न बंधनं वगैरे काही मान्य करत नाही. ते म्हणाले, माझ्या एका मुलीने विचारलं एकदा की तुमचे धर्मेंद्र हे मीना कुमारी वगैरे मूर्ख होते, प्रेम करत होते एकमेकावर. नोट आणि नटी प्रेम करतात. वी डोंट लव्ह इच अदर, वी जस्ट लव्ह इच अदर्स बॉडीज, वी जस्ट लव्ह इच अदर्स कार्स और 2 व्हीलर्स, वी लव्ह थिंग्स. आणि ते नट असून एकमेकावर प्रेम करत होते. दिलीप कुमार आणि मधुबाला तुम्ही सांगतात, देवानंद आणि कल्पना कार्तिक तुम्ही सांगता, किशोर कुमार आणि गीता बाली, किशोर कुमार आणि आपली किती तुम्ही हे प्रेम केलं यांनी. म्हटलं हो प्रेम केलं, तो काळच तसा होता. आता त्याला प्रेम म्हणजे फक्त देहाचं आकर्षण, इट इज अट्रॅक्शन ऑफ द फिजिकल सेल्फ. आणि ते बदलणारच आहे. प्रत्येक वाढदिवसाला आपण कमी कमी एक मेणबत्ती वाढवतो आणि आपली फुंकरही वाढवतो. पहिल्या 10 मेणबत्त्या लावतो, त्यावेळेला फू केल्याबरोबर सगळ्या दिसतात. आणि पुढे 50 वर्षी फू फू
फूक करावं लागतं आणि 70व्या वर्षी कितीही फुंकलं तरी मेणबत्त्या विझत नाही. अरे ह्याला काय अर्थ आहे? तरी मी म्हणतो अभितोमय जवान हो, कारण केस काळे केलेले आहेत, हे सगळं आणलेलं आहे, अभितोमय जवान हो. याच्यासारखं मूर्ख नाही आहे. जवानांनी सांगितलं पाहिजे मैं बूढ़ा हो रहा हूँ, अभी तो मैं जिंदगी का सच्चा अर्थ, खरं द रिअल मिनिंग ऑफ लाईफ हे संतांनी सांगितलं. लक्षात ठेवा. त्यांनी आपली लंगोटी नाही सोडली, पण त्यांनी हे सांगितलं की कपड्यात नाही. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, सांगण्यासारखं आहे. गांधीजी गेले भेटायला इंग्लंडच्या राणीला आणि त्यांना सांगितलं होतं प्रोटोकॉल आहे, असं उघड्याने जायचं नाही. गांधीजी म्हणजे फक्त कमरेला बांधलेलं, वरचं सगळं उघडं. आणि असंही सांगतात गांधीजी फक्त बकरीचं दूध पित होते, गोट्स मिल्क. त्यांनी बकरी बांधून ठेवली बाहेर, तुझं काही खाणार नाही मी, तुझं काही पिणार नाही मी. आणि तिने प्रश्न विचारला, व्हाय आर यू सो स्कॅन्टिली ड्रेस्ड, इतके कमी कपडे का घातलेत? आणि त्यावेळेला राणी आली होती. राणीचा जो झगा असतो ना मागे, तुम्ही ख्रिश्चन ब्राईड्स बघा बरं, असे धरलेले असतात मागे, त्याला रोब्स म्हणतात. राणीचे म्हणजे 10 लोक इकडे, 10 लोक, एवढा मोठा रोब. आणि अशी ती आली. गांधीजींनी काय उत्तर दिलं? त्याच्यासाठी गांधीजीच पाहिजे तो. आय एम स्कॅन्टिली ड्रेस्ड बिकॉज यू आर प्लेंटिली ड्रेस्ड. आणि यू रॉब्ड अस ऑफ अवर कॉटन, ऑफ अवर रॉ मटेरियल्स, आणि त्याचं कापड करून तू घातलेलं आहेस, तू मला असं बनवलेलं आहेस. काय उत्तर दिलं? गप्पच बसली ती. यू आर प्लेंटिली ड्रेस्ड, सो आय एम स्कॅन्टिली ड्रेस्ड. अशीच उत्तरं द्यायला पाहिजेत. विचार करा तुम्ही. वेद विरंची म्हणजे ब्रह्मदेव ज्यांनी निर्माण केलं आपण म्हणतो. वेदात ज्ञान निर्माण झालं. विरंची ब्रह्मदेव, त्याने हे सगळं विश्व निर्माण केलं. आणि शेष म्हणजे शेषनाग, जेणे शिणले निशेष, बघा तेची साधावे विशेष परब्रह्म ते. त्यांनी सगळं सांगितलं. आम्ही वर्णन करायचा प्रयत्न केला, पण आम्ही थकलो, याचं वर्णन करता येत नाही. कारण एक जर कागद तुम्हाला दाखवला आणि सांगितलं याचे गुण, तर हा सांगेल, तो सांगेल, तो सांगेल, तो सांगेल. तुम्ही सगळ्यांनी वन क्वालिटी ऑफ दिस पेपर सांगितलं, तरीसुद्धा क्वालिटीज हॅव रिमेंड. कुणी सांगितलं दिस इज द लास्ट क्वालिटी, पुढचा येणारा आणखीन सांगेल. तुम्हाला सांगतो की खुर्चीचे उपयोग काय. आम्ही 50 जणांच्या वर्गात विचारलं होतं, व्हॉट आर द युजेस ऑफ अ चेअर. सगळ्यांनी निरनिराळीच सांगितलं. एकाने सांगितलं वेटलिफ्टिंगसाठी सुद्धा मला चेअरचा उपयोग होतो. लहान मुलगा 8वीतला, पण त्यांनी ते सांगितलं. इतक्यात एक लेट कमर आला, त्याला विचारले व्हॉट आर द चेअर. तो म्हटला राग आला ना तर त्या टीचरवर फेकून मारायला चेअर चांगली आहे. काय उत्तर दिलं. आणि त्यांनी म्हटलं तुला कुठे बघितलं? विधानसभेत एकमेकावर चेअर्स मारतात फेकून. अगदी परवासुद्धा घडलेलं आहे, परदेशातही घडतं. लक्षात ठेवा, चेअर फेकून मारण्यासाठी उपयोग होतो. हा तुम्ही कधी विचार केला असता? नाही. प्रत्येक गोष्ट. बरं, त्यांनी 51 उपयोग सांगितला. सो देर आर ओनली 51 युजेस ऑफ चेअर? नो, देर कॅन बी 52nd, 53rd, n+1. दिस इज द आन्सर. अगदी लक्षात ठेवा. पण माझी बुद्धी काय करता? तुमची बुद्धी संपते ना, तिथे दुसऱ्याची सुरू होते. या बुद्धीला अंत नाही आहे. नसे अंत ना पार. पुढे सांगितलेलं आहे, माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण. हां, वेदविरंची शेष, जेणे शिणले निशेष, तेची जाणावे विशेष परब्रह्म ते. जे म्हणतात परब्रह्माचं वर्णन करता येत नाही, त्यांनी परब्रह्म जाणलंय असं समजा. वर्णन करता येत नाही. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला. आता आपणच आपला शोध घ्यावा. त्याला आत्मज्ञान म्हणलेलं आहे. देव दिसत नाही, बरोबर आहे ना? मग मी दिसतो का? मग मी देवाचा अंश आहे. आय एम अ पार्ट ऑफ गॉड. कशावरून? गॉड इज होल अँड आय एम पार्ट. देवाचे गुण माझ्यात असले पाहिजेत. मला तर माझ्यात दिसत नाही, शोध घे. त्यांनी पुढे सांगितले, माझा हात आहे का? मी आहे का? नाही. माझं घर मी आहे का? नाही. माझी बायको मी आहे का? नाही. ही उदाहरणं पुढे दिलेली आहेत, वाचा. माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाचे. मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे. जे मी माझं म्हणतो ना ते मी नाही. सोपं आहे. मुलाला उत्तर द्यायला, माझी छत्री, तू छत्री आहेस का? नाही. माझे बूट, तू बूट आहेस का? नाही. माझे बाबा, तू बाबा आहेस का? नाही. माझी आई, निराळ आहे. माझं घर, माझी बॉडी, माय माइंड. यू आर नॉट माइंड, यू आर मच मोर दॅन द माइंड. यू आर बिहाइंड युअर माइंड. मनाच्या पलीकडे तू आहेस, बियॉन्ड माइंड. पुढे बघा काय सांगितलंय, माझे देहबुद्धीने बांधलेला तो विवेके मोकळा केला. देहबुद्धीने आपण इतके बांधलेलं असतो की पाहिजे म्हणजे पाहिजेच. अक्षरशः तुम्हाला सांगतो,
की यावर्षी मला माहीत नाही की अळमी किती रुपयाला आली, पण नक्की 100 रुपये, 100साठी 1000 रुपये तरी लोक मोजले असते. नाही, मी 500 आणली पण 50 होती. हिशेब तोच आहे. ते खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. हे ते सांगितलेलं आहे इथे की देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला. आत्तापर्यंत मी किती अळमी खाल्ली असतील संपूर्ण जीवनात, मला कळायला लागल्यापासून 5व्या वर्षापासून आता 45 वर्षात मी किती अळमी खाल्ली असतील, 10-15 किलो तरी खाल्ली असतील की नाही. आता किती खाल्ली म्हणजे मला अळमी खाल्ल्याचं समाधान मिळेल नाही सांगता येत. 15 किलो खाल्ली ठीक आहे असं म्हणा. महाराज यावर्षी मी वाटेल त्या किमतीने घेणार नाही. घरात मागच्या दारानं कोणीतरी वावरे येते, आमच्या घरी अळमी दिलेली आहेत, घरा तुम्ही, आम्ही तुला आली अळमी घरात, पण तुम्ही सांगितलं पाहिजे ना मला नको म्हणून. किती खाल्ली आहेत आत्तापर्यंत, खूप खाल्ली आहेत. बघा तुम्ही, तो विवेके मोकळा, देहातीत होता पावला मोक्ष. देहच मी म्हणलात ना, दिस इज माय बाउंड्री, माय बॉडी इज माय बाउंड्री, माय क्लोथ्स इज माय बाउंड्री, माय फ्लॅट इज माय बाउंड्री. कुणी सांगितलं? अरे द एंटायर युनिवर्स इज माय बाउंड्री, आय एम मच बियॉन्ड दॅट. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो म्हणतो तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे काय समजतो. नुसती घोषणा देणं नाही आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक म्हणजे कोण? हा नाही, ह्याच्या आत असलेला ती शक्ती आहे. त्यांनी शक्तीला सगळ्यात परमब्रह्माची सुद्धा शक्ती म्हणलं आहे. मला ते खूप आवडलं. बघा पुढे सांगितलं आहे, आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरू पादसेवन, पुढे आत्मनिवेदन, सद्गुरू प्रसादे. काय सुंदर आहे. मी वेळ जाईल म्हणून जास्त वाढवत नाही. पहिल्यांदा श्रवण करा, आत्ता आपण करतोय ना, अध्यात्म श्रवण करा, पुढे सद्गुरू पाद सेवन करा, म्हणजे सद्गुरूला शरण जा, हे सांगितलेलं आहे. पुढे आत्मनिवेदन, देवा मी हा असा आहे, मी वाईट आहे का चांगला आहे माहीत नाही, पण मी फार चांगला नाही आहे, मला चांगला कर रे, हे आत्मनिवेदन आहे. आणि मग एखादं पुस्तक तुमच्या हातात येईल, एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल. किती सुधारणा होतात. अगदी वेळ जाईल म्हणून उदाहरण सांगत नाही, आपल्या आजूबाजूला उदाहरणं असतात. एक व्यक्ती आपल्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. एक पुस्तक आपल्या जीवनाचा मार्ग, रस्किन बॉन्ड नाही, बॉन्ड हे लेखक आहे, त्याचा एक पुस्तक गांधीजींनी वाटलं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्हाला माहीत असलेली वीकेस्ट पर्सन डोळ्यासमोर आणा. अन टू द लास्ट हे त्या पुस्तकाचं नाव, अन टू द लास्ट. आणि मग तुम्ही बघा, तुम्ही आत्ता जे करताय ते त्या व्यक्तीला काय फायद्याचं होणार आहे. मी बघितली एक व्यक्ती, नाही झोपडपट्टीच्या तिथून जात होतो, मग आत्ता मी खातोय, त्याचा काय फायदा आहे. मी 2 घास कमी खाईन आणि हे 2 घास झोपडपट्टीत नेऊन देईन. माझा लागला, मी संत होण्याचा, देव होण्याच्या, कायम आनंदात राहण्याच्या प्रवासाला लागलो. तुम्ही केलेली प्रत्येक कृती अन टू दॅट लास्ट, तुम्ही पाहिलेला सगळ्यात दीन माणूस, हेल्पलेस डोळ्यासमोर आणा. मग कधी तो एखादा बेगर असेल, कधी तुमच्या घरात काम करणाऱ्या मुलीचा, मी बघितले ते लोक. आणि अक्षरशः मला आठवतं की 1 डझन केळी आणली होती. सहज म्हणलं खुर्ची सुंदर बाकं होती, त्यावेळेला गार्डन नवीन होती पणजीची. बसलो, त्या शेजारी मुलगा होता, तो माझ्या केळ्यांकडे असं बघत होता. म्हणलं तुला भूक लागली का रे? त्याला मराठी कळत नव्हतं, त्याने खून केलं. अक्षरशः माझ्यासमोर त्यांनी 12च्या 12 केळी खाल्ली. मला समाधान मिळालं. मी घरी आणली नाहीत त्या दिवशी केळी. म्हणलं तो जगन्नाथ कोण आहे ना, तो खाऊन गेला. कोण जगन्नाथ हा? मला माहीत नाही. हीच खरी पूजा आहे, हे लक्षात घ्या ना. म्हणजे मी करतो ती कृती, मला जो शेवटचा माणूस माहीत आहे, अन टू द लास्ट, अन टू धिस लास्ट पुस्तकाचं नाव आहे. गांधीजी बदललेच. आणि म्हणून त्यांनी मग सर्वोदय सुरू केला, अंत्योदय सुरू केला. अंत्य म्हणजे द लास्ट, शेवटचा, त्याचा उदय झाला पाहिजे. त्याच्या तुमची प्रत्येक धोरणं ही त्याच्यासाठी असली पाहिजेत. हल्लीच्या पंतप्रधानांचं थिंकिंग काय तुम्ही लक्षात घेऊ नका. त्यांनी केलेली प्रत्येक धोरणं आता जगात रेकॉर्ड आहे. काही म्हणजे 50 कोटी रुपये अकाउंट उघडले जातात बँकेत, कारण अकाउंट नव्हते म्हणून पैसे कॅश देत जात होते. आणि कॅश 100 रुपये दिल्लीत सुटले तर 10 रुपये त्याच्या हातात पडत होते. आता अकाउंट झाल्यानंतर मधले बरेचसे गेले, म्हणून सगळे तुमचे अकाउंट झाले. त्यांनी सिलेंडर्स उपलब्ध करून दिले. सगळं करताना त्यांच्या डोळ्यासमोर तो कॉमन मॅन आहे. त्यांना इंडस्ट्रीजना सांभाळावं लागलं, कारण त्यांच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला द्यायचे. हा विचार करा तुम्ही. वी आर स्टँडिंग टू क्लोज. एकदम तुम्ही असेसमेंट करू नका. फार सुंदर विचार हल्ली मांडले जातात. माझे शरीर ऐसे म्हणते तरी तो जाणं देहा वेगळाची, मन माझे म्हणसे
तरी ते मनही तो नव्हे देहबुद्धीने बांधला, तो विवेके मोकळा केला, देहातीत होत्या. पाहिला देहातीत म्हणजे बियॉन्ड बॉडी विचार केला पाहिजे. मला भूक लागली ना, तशी माझ्या घरी असलेल्या वावराडीला भूक लागलेली असेल, माझी तिला का नाही द्यायचं? एक घास द्या तिला. ती म्हणते मी आता नंतर करते, नंतर मी जेवते. पण तुम्ही द्या ना आधी. आपण जर पहिली पहल केली ना तर तुम्हाला सांगतो शक्यतो नाही तुम्ही कशाला देता, आम्हीच देतो ना. पण हे मी सांगितलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. दुसऱ्यांनी काहीतरी बोलेल म्हणण्याची मी पहल केली पाहिजे, पहिल्यांदा मी बोललो पाहिजे. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध राहला, देहातीत देहाच्या पलीकडे. हे समजायला अवघड आहे, पण हे वागायला त्या मानाने सोपं आहे. आय ॲम नॉट माय बॉडी इतकं तरी लक्षात घ्या. मी माझ्या देहावर किती खर्च करीन? नाही करत. आपण महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करत नाही. जाऊ दे, पुढे बघूया. यासी म्हणे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्ताची झाला. हे एकदम कळणार नाही तुम्हाला. परब्रह्म मी आहे हे कळणं आणि म्हणणं लोकांना खूपच वाटेल नाही. अंश माझ्यात आहे, मी अजून झोपलेलो आहे, मी जागा झालेलो नाही. मला बाहेरचंच जग दिसतंय आणि हे सुंदर आहे, ते सुंदर आहे, मी सुंदर आहे. सगळं बाहेरचं सौंदर्य आहे. आतल्या सौंदर्याबद्दल संत सांगतात. पुढच्या ह्याच्यात बघा, संसारी पुंडावे चुकले, देवभक्ता ऐक्य झाले, मुख्य देवासी ओळखिले सत्संगे करुनी. अजून मुख्य देव कोण त्यांनी सांगितलं नाही. ब्रह्मा विष्णू महेश नष्ट होणार आहे. तो तुम्ही गणपतीचं विसर्जन करता, पण ब्रह्माचं विसर्जन होणार आहे, विष्णूचं विसर्जन होणार आहे, शंकराचं विसर्जन होणार आहे. आणि मग हे सध्याचं जे युग चालू आहे ना, चतुर्युगी, ती संपणार आहे. ब्रह्मदेव झोपणार आहे. मग ब्रह्मदेव किती वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, किती वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र, हे गणित पुढच्या समासात सांगितलेलं आहे. टर्न द पेज, म्हणजे आता तुम्हाला कळेल. त्याच्या चौथ्या समासात आपण तिसरा वाचूया. ही माया कुठून निर्माण होते? माया म्हणजे लक्षात ठेवायची, दिसते पण नसते, तिला माया म्हणलेलं आहे. मी तुम्हाला एक 2-3 उदाहरणं देतो. मला बघितलेले प्रसंग आहेत. तुमच्या आजूबाजूला घडत असतात, पण तुम्ही बघत नाही, कारण तुम्ही स्वतःतच रमलेले असता. स्वतःच्या बॉडीचा विसर पडला की जगाचं तुम्हाला देणार आहे. एक मुलगा आपल्या आजीला पोचवायला आलेला आहे. आजी 15 दिवस होती, ती एवढी अटॅचमेंट झाली त्याला आजीची. आजी जाऊ नकोस ग, आजी जाऊ नकोस ग. तो ड्रायव्हरला प्रार्थना करतोय, ड्रायव्हर ट्रेन सुरू करू नकोस रे, ट्रेन बंद पडू दे रे. हे सगळं मी ऐकतोय. हां, आणि ट्रेन सुटली. तो बाबांना म्हणतो शेवटपर्यंत मला ट्रेन बघायचे. प्लॅटफॉर्मवरून शेवटपर्यंत कशी दिसेल, आपण रुळावर जाऊन उभं राहू या. ट्रेन गेली होती आणि ते रुळावर जाऊन दोघं उभे राहिले. हे रडायला लागला, कारण त्याला गाडी दिसते, पुढचे रूळ दिसले, एकच झालेला रूळ दिसला ना. तो एका रुळावरून आगगाडी कशी पडेल? आपली आजी मरेल ना, गाडी पडेल ना, कारण ते रूळ एक झालेले आहेत. दिस इज ऑप्टिकल इल्युजन. बाबा म्हणतात तुला कुठे त्या खांबाकडे ते रूळ एक झालेले दिसत आहेत ना, गाडीला जाऊ दे, आपण तिथे जाऊन बघूया. तिथे जाऊन बघितल्यानंतर पुढे परत ते रूळ मिळालेले दिसली. ही माया आहे, दिसते पण नसते, हे लक्षात ठेवा. आणखीन एक सुंदर उत्तर आहे. एक त्यांनी प्रिझम आणला होता, एक प्रेशस बीट, काचेचा एक मणी आणला होता. त्यांनी मुलाला सांगितलं की हात लावायचा नाही, मी इथे ठेवतोय, असं असं बघ. झालं. आणि ते ठेवल्यानंतर त्यांनी, वडील गेल्यानंतर उचललाच त्यांनी, आणि बघतो वगैरे ठेवतो, आणि त्यांनी ठेवला खाली. वडील येत आहेत म्हटल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की देर इज अ क्रॅक इन दिस प्रिझम. हा जो क्रिस्टल आहे त्याच्यात क्रॅक आलेली आहे. रडायला लागला. तू का हातात घेतला असतो? पण मी पाडला नाही बाबा, क्रॅक आलेली आहे. नंतर तो रडायला लागला. वडिलांच्या लक्षात आलं की खाली एक केस होता, आणि त्या केसावर तो मणी ठेवल्यानंतर मण्यातून जो केस दिसत होता ती क्रॅक दिसत होती. बाबा म्हणाले गंमत, आता बघा आहे का क्रॅक याला, तू ठेव बरं. तू ठेवतानाच चुकतायस, क्रॅक आली ना पुन्हा त्याला. पुन्हा तो रडायला लागला. बाबा मी किती हळू ठेवलं होतं. ती क्रॅक म्हणजे दॅट वॉज द हेअर, तो केस होता जो त्या काचेतून क्रॅक आल्यासारखा दिसत होता. ही माया आहे. मिराजिंद, तुम्ही रस्त्यावरून मुलं जातात आणि त्यांना पाणी हलताना दिसतं दुपारच्या वेळेला, ते तिथपर्यंत जातात, पाणी पुढे जातं. पुढे ते पाणी एवढं रिअल दिसतं की शेजारच्या माडांच्या इमेजेस तिथे पडलेल्या दिसतात, म्हणून खरं वाटतं आपल्याला ते.
हलतोय, माड हलतोय, माडाची इमेज आहे म्हणजे ते पाणी खरं असलं पाहिजे, तिथे जा, पाणी पुढे जातं. ज्याला आपण मृगजळ म्हणतो, इंग्लिशमध्ये ज्याला मिराज म्हणतात. हे लक्षात घ्या. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. जे दिसतं ना तसं नसतं आणि जे असतं तसं दिसत नाही, दोन्ही बाजूनी आहे ना. म्हणून त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, निर्गुण आत्मा तो निर्मळ जैसे आकाश अंतराळ. हे दोन शब्द वापरले. आपण हे वाचून पुढे जाऊया. एक्सप्लेन करायला लागलो की जास्त तुम्हाला अवघड वाटायला लागेल. निर्गुण आत्मा तो निर्मळ, निर्गुण आपण आत्मा आहे तो निर्मळ आहे. जैसे आकाश म्हणजे स्काय आणि अंतराळ म्हणजे स्पेस. काल मी तुम्हाला सांगितलं स्कायच्या पलीकडे स्पेस आहे आणि स्पेस जास्त निर्गुण आहे. आकाशात ढग तरी आलेले दिसतात, आकाशात संधी प्रकाश दिसतो. स्पेसमध्ये काय हो, निर्गुण आहे स्पेस. फार सुंदर उदाहरण आहे. घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. ही स्पेस जी आहे ना ती सदा आहे तशी आहे. आता एक लक्षात ठेवा, आकाशातून किती विमानं उडून गेलेत दिसतात आकाशात एका तरी विमानाचे. इतके पक्षी आकाशात उडून गेलेत. आकाशाने कुठला अल्बम केला आहे का, हा पक्षी उडला, काय छान उडला. आपण अल्बम करतो, फोटो काढतो, बघ हा इकडे पाठवला, व्हायरल केला. हे लक्षात ठेवा, आपण व्हायरल करतो. व्हायरल म्हणजे विषारी, व्हायरस जसा पसरतो तसे तुमचे हे सेल्फी वगैरे पसरतात, म्हणून त्यांना व्हायरल म्हणलेलं. व्हायरल इज नॉट अ गुड वर्ड, विष आहे ते. म्हणून टेलिव्हिजनला टेलिविषम म्हणतात हे साधू संत. हे टेलिविषम आहे. टेली म्हणजे फ्रॉम अ डिस्टन्स. हे दुरून इंजेक्शन टाकतात आणि मग वाघाच्या दाताचं ऑपरेशन करतात ना. वाघा दुखतोय, जबडा सुजलाय, तो मला नीट करायचा आहे, आय एम डेंटिस्ट, वेटरनरी, पण त्याच्या तोंडात हात घालून का मी करणार आहे वाघाच्या. म्हणून बंदुकीनं मारतात इंजेक्शन आणि ते इंजेक्शनमध्ये तो बेशुद्ध पडतो आणि बेशुद्ध पडल्यानंतर ते इंजेक्शन करतात. 2 तास तो बेशुद्ध असतो, परत तो शुद्धीवर येतो. जसं आपल्याला इकडे इंजेक्शन्स देतात ना, तसं वाघाला कसं देणार, फेकून मारणार आहात. तसं फेकून मारलेलं विष म्हणजे टेलिव्हिजन. पण ते मी किती घेतो, डोळ्यातून घेतो. काय सुंदर ड्रेस आहे रे तिचा, काय छान म्युझिक आहे ते, अरे काय, अरे हे सगळ्या इंद्रियातून मी विष आत घेतो. माझं मन विषारी बनतं. माय माइंड गेट्स पॉल्युटेड, ॲडल्टरेटेड, आणि मला विचाराल तर करप्ट. जो ते बघत नाही ना ते किती सुंदर विचार करू शकतात. जो त्यांनी सांगितलं की हा या दिवशी मी बघणार नाही, हा आठवडा मी बघणार नाही टी व्ही, पुढच्या आठवड्यात त्यांना चांगले विचार सुचतात. मुलंसुद्धा विचारतात, आई तू कुणाकडे गेली होतीस, चांगलं बोलतेस तू. आई चांगलंच बोलते, पण शेवटी संवाद ऐकते सासू सुनांचे ना. मग तिला स्वतःचा संवाद कसा म्हणता येईल. एक आठवडाभर तुम्ही थांबवा, 9व्या दिवशी तुम्ही चांगलं बोलाल. एक तासभर तरी बघा, तुमची दृष्टी सुधारेल. अरे जी इंद्रिय बाहेर 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 झाली ती आत आणलीत ना तर तुम्हाला कळेल की तुम्ही परमेश्वर आहात. यू आर गॉड पर्सॉनिफाईड. हे महाराज आहेत ना, ते महाराज ह्याच्यात आहेत, फ्रेममध्ये आहेत, काचेत आहेत, कागदावर आहेत. पण महाराजांसारखं मी ज्यावेळेला वागतो, विचार करतो, त्यावेळेला मीच महाराज बनतो. हे लक्षात घ्या. आपल्यापैकी प्रत्येकजण आपला सद्गुरू बनू शकेल, देव बनू शकेल. आता पुढचं फक्त वाचूया आणि पुढे जाऊया. जे खंडिलेच नाही अखंड, जे उदंडाहून उदंड, जे गगनाहून वाढ आणि सूक्ष्म, म्हणजे स्कायपेक्षा स्पेस सूक्ष्म आहे. गगन म्हणजे आकाश आणि अंतराळ म्हणजे स्पेस. अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते मायासगुण. आता बघा, दुपारी तुम्हाला दिसतात आणि संध्याकाळी रस्त्यावर गेल्यानंतर कुठे मृगजळ दिसतं, ते फक्त याच्यातच दिसतं, सूर्यप्रकाशात. क्षितिज दिसल्यानंतर इथे बाबा आपले प्लेग्राऊंड किती मोठं आहे नाही, कारण त्याच्या पलीकडे आकाश आहे. तुम्ही त्या प्लेग्राऊंडच्याकडे, अरे आकाश पुढे गेलं, ते पर्वताच्या मागे गेलं, आपण जाऊया का पर्वतावर सोडून, पर्वतावर आकाश आणखीन पुढे गेलं. हेच आहे ना ते. तुम्ही काय त्यांना करणार आहात. जे दिसतं ना ते फसवं असतं, ती माया असते. पुढे, आणि आता मी मगाशी सांगितलं तो चिखल शब्द त्याने वापरला आहे आणि आपण चिखल करण्यात एक्सपर्ट आहोत. खरंच तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जास्त चांगला चिखल करता, युअर डिस्टिंक्शन इन मेकिंग चिखल. मला चिखल नाही बनवता येत, म्हणून आय विल फेल इन द एक्झाम ऑफ मेकिंग चिखल. चिखलला कर्दम शब्द वापरला आहे आणि कलील शब्द गीतेत वापरला आहे. आणि म्हणून म्हणतो तुझ्या संसारात चिखल तू निर्माण करायचा आणि तो दूर करायला मला प्रार्थना करायची. मी काही वेडा आहे काय. दूर कसा करायचा ते मी तुला सांगेन. तुझा चिखल तूच दूर करायचा. आणि म्हणून आपण ती गोष्ट बघितली होती ना, 3 भाऊ आणि त्याला 1 आणा देतो. पूर्वीची गोष्ट आहे, वडील 1 आणा देतात. वडील म्हणतात मी आता म्हातारा झालेलो आहे, माझ्यानंतर हा सगळा व्यापार कोण बघणार, तुम्ही 3 जण आहात.
मी तुम्हाला 1 आणा देतो आणि प्रत्येकाला घरातली एक एक खोली देतो. ती खोली उद्या संध्याकाळपर्यंत जो भरून दाखवेल त्याला माझ्यानंतर माझा सगळा व्यापार हातात देईन. हा पहिला भाऊ विचार करतो 1 आण्यात काय येणार आहे. तो म्हणतो बाजूला हे सगळा साकंडलेलं गवत वगैरे आहे ना, 1 आण्याच्या मजुरीत ते सगळं गवत आणून खोली भरून टाकतो. दुसरा म्हणतो काय कचरा फुकट आहे, 1 आण्याच्या मजुरीत कचऱ्याने तो खोली भरून टाकतो. तिसरा भाऊ संध्याकाळपर्यंत काही करत नाही हो. ते म्हणतात हा मूर्ख आहे. संध्याकाळ झाल्यानंतर तो बाजारात जातो, 1 पैशाची पणती आणतो, 1 पैशाचं तेल आणतो, 1 पैशाचा कापूस आणतो आणि 1 पैशाची मॅचबॉक्स आणतो. आणि ज्यावेळेला अंधार पडतो त्यावेळेला खोलीच्या मध्यावरती पणती ठेवतो आणि दिवा लावतो आणि सगळी खोली प्रकाशानं भरून टाकतो. द होल रूम इज फिल्ड विथ लाईट. यांनी चिखल भरला आहे, यांनी गवत भरलं आहे. काय व्यापार करणार आहे? यांनी प्रकाश भरलेला आहे. कल्पना करा, प्रकाश म्हणजे आनंद आहे, प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. ते मिळवायला एक पणती पुरते हो. म्हणून प्रत्येक शाळेचं जे लोगो असतो ना त्याच्यात कुठे ना कुठेतरी एक फ्लेम असते, एक दीप असतो, ज्ञानदीप वगैरे आपण शब्द वापरतो. पुढे बघा, या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिते. राजहंस नावाचा जो पक्षी आहे त्या पक्षाकडे एक गुण आहे, त्याच्या चोचीत आपण स्ट्रॉ आहे, स्ट्रॉने आपण शेवटपर्यंत ते सरबत किंवा पितो. दूध पाणी जरी घातलं ते आपण पितो. त्याची जी चोच आहे ना ती स्ट्रॉपेक्षा निराळी आहे. त्याला जर पाणी आणि दूध मिसळून दिलं ना तर तो आपल्या चोचीनं फक्त दूध घेतो आणि पाणी तिथे ठेवतो. हा खरा शिक्षक आहे. लक्षात ठेवा, त्याचे वाईट आहे ना ते टाकून देतो, चांगलं घेतो, त्याचं कौतुक करतो, मग वाईट सुधारण्यासाठी तो मदत करू शकतो. पहिल्यांदा तुझ्यात हे वाईट आहे ते वाईट आहे, तुझ्यात अर्थ नाही, तुझं अक्षर घाण आहे वगैरे. अक्षर तुम्हाला एक सांगतो ना, एका मुलाने त्यावेळेला पहिलं, आता रायटिंगचं महत्त्वच कमी झालं आहे, पण हँडरायटिंगचे कॉम्पिटिशन स्कूल लेवलवर आणि नंतर स्टेट लेवलवर असायचे. आमच्या शाळेत अत्यंत घाण असलेला मुलगा, आम्ही मराठीत त्याला म्हणतो ना, पूर्वी शाई असायचे आणि शाईत बडवून लिहायचं. काय एक मुंगळा घेतला, तो भरवला आणि ते मुंगळ्यात चालल्यावर जसं होईल ना तसं तुझं अक्षर आहे. काय वाचता येत नाही तुला वाचता येत नाही आहे. आता हा मुलाला सर ह्याला काही वाचता येत नाही ते काय पास होणार आहे, त्याला दुसरीकडे पाठवूया. म्हणलं ये. त्याला म्हणलं की हा द तू किती चांगला काढला आहेस रे, द, कारण त्याचं नाव देशपांडे होतं. द काढण्यात तो एक्सपर्ट होता. ज्याला हा द काढलाय तर तुला क्ष काढणं काय अवघड रे, याला वरती एक असं दे आणि ते कर. तुला घ काढता येतो ना रे, मग त्याला वरती द. त्यातल्या त्यात जी चांगली अक्षर होती ना, हे जर येतं तर हे का येत नाही, हे येतं तर ते का येत नाही. अरे क्षसुद्धा तुला काढता येईल, ज्ञसुद्धा तुला काढता येईल. ज्यावेळेला त्याला कळलं की माझं अक्षर सुधारता येईल त्यावेळेला सुधारला. आणि त्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये पूर्वी हस्तलिखितं वगैरे सगळी असायचे. याच्या अक्षरात आम्ही हस्तलिखित देऊन गेलं. पहिलं बक्षीस स्कूल कॉम्प्लेक्स लेवलला मिळालं होतं. त्या हस्तलिखित डिपार्टमेंटमध्ये बरीच वर्ष होतं, अजूनही असेल कदाचित. ज्या मुलाचं अक्षर अगदी घाण होतं त्याला सांगितलं तुझं हे चांगलं आहे ना, तर ते का नाही चांगलं. तुला ई काढता येतो तर ह का नाही काढता येत. बघा तुम्ही विचार करून, तुला य काढता येतो तर ठ का काढता येणार नाही आहे. प्रत्येक अक्षराशी जोडलेलीच आहेत. ते सांगितल्याबरोबर हे तुझं चांगलं आहे, मग हे का नाही चांगलं आहे ना सर, मग मी त्याचा प्रयत्न करी ना. चांगलं आहे ते सांगा ना आधी. आपल्या मुलातलं, नवऱ्यातलं, बायकोतलं चांगलं आहे ते सांगा. त्याला राजहंस म्हणलेलं आहे. ते निवड येते तसं तुम्ही करा. ऐसी आत्मस्थिती संचली तेथे कैसी माया झाली, जैसे आकाशे वाहिली झुळकं वायूचे. आता हे कसं निर्माण झालं आहे फक्त वाचूया. समजा पहिल्यांदा फक्त आकाश होतं, आकाशात झुळूक झाली वायूची, वायूपासूनच तेज आले, वायू जोरात व्हायला लागला, त्यातून अग्नी निर्माण झाला, तेजापासून आप निवरले, अग्नीपासून पाणी निर्माण झालं आणि त्याच्यापासून आकारले भूमंडळ. म्हणजे पहिल्यांदा आकाश आहे, त्याच्यात नंतर वारा आहे, नंतर अग्नी आहे, नंतर त्यांनी सांगितलं पाणी आहे आणि नंतर पृथ्वी आहे. असं हे निर्माण झाले. नष्ट होताना उलट्या क्रमाने नष्ट होणार आहे. फक्त वाचून विसरून जा. घटापूर्वी हे तरी पटणार आहे ना, घटापूर्वी आकाश होतं बरोबर. घट असताना आकाश आहे घटात आणि घट फुटला तरी आकाश असणार आहे. मी ज्यावेळेला नव्हतो त्यावेळेला सुद्धा जीवन होतं की नाही. हां, आत्ता मी आहे तर जीवन आहे की नाही. मी मेल्यावर कुठे जीवन थांबणार आहे. म्हणून जीवन आहे, जिवंत व्यक्ती येतील आणि जातील, जीवन असेल हा विचार करा तुम्ही. म्हणून जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले,
सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म. फक्त ब्रह्म उरतं, बाकी सगळं नष्ट होतं. एवढंच समजून घ्या. पुढे मी पाहता आढळे ना निर्गुण ब्रह्म ते चळे ना आपण तेची म्हणजे ब्रह्म परी कळे ना सद्गुरू विना. सद्गुरू आपल्याला आता हा ग्रंथ हे सद्गुरू आहेत. प्रत्यक्ष रामदासांनी आपल्याला सांगितलं तर किती चांगलं सांगतील, पण हे ग्रंथ आहे तो सद्गुरू आहे. ग्रंथाचं वाचन हा सत्संग आहे. आपण आता इथे ऐकतोय ना हा सत्संग आहे, आणि सत्संग म्हणजे सद्गुरू हे सांगितले. पुढे तत्वी गुंतला कोहम. हां, आत्मनिवेदन होत. पुढे सांगितलं काय निर्गुण ब्रह्म तत्वामध्ये मी पण गेले, निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन. असू दे, आत्मनिवेदन होता देवाभक्ताशी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडून राहिला. तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम मावळली. हे नंतर सांगेन. संदेह वृत्ती ते न भंगे, म्हणून बोलिलेचे बोलावे लागे, आम्हासी हे घडले प्रसंगे, श्रोती क्षमा करावी. जे मी काल तुम्हाला म्हणलं, आम्ही सांगतो तुम्हाला ते कळत नाही, कळलं तरी त्याप्रमाणे वळत नाही, त्याप्रमाणे तुम्ही वागत नाही, आम्हाला राग येत नाही, कारण आमचं नशीबच तसं आहे. तरी ते सगळ्या प्रसंगे घडून आले. श्रोती क्षमा करावी हे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, आत्ताही सांगितलं आहे, नंतरही सांगेन, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. हे आमच्याकडून चूक घडते तेव्हा तुम्ही आम्हाला क्षमा करा. आता पुढे जाऊया. क्षमा करून कृत. आता मगाशी सांगितलं, हे फक्त वाचा माझ्याबरोबर. कृतयुग म्हणजे पहिलं युग. 4 युग आहेत. एक सत्ययुग, त्याला कृतयुग म्हणतात, त्रेतायुग, द्वापर युग आणि सध्याचं कलियुग. सगळ्यात कमी वर्ष कलियुगाची आहेत. म्हणजे कलियुगाची तरीसुद्धा 4,32,000 वर्ष आहेत, आणि त्यातली झालीत किती? फक्त 5,000. आत्ताच जर कलियुगाचा एवढा भयंकर भ्रष्टाचार, पुढे काय होणार आहे हो? पुढे आईला हे बाजारात बसवतील. आपण काही फिल्ममध्ये किंवा सिरियल्समध्ये बघतो, आईकडे तो गिऱ्हाईक पाठवतो आणि पैसे मिळवतो. हे आणखीन वरची कडी आहे. पुढे काय होईल? आईच म्हणेल तुझ्या शिक्षणासाठी पाहिजे ना, मला 3 माणसं आणून दे, मी त्यांच्याबरोबर एकांत करते, पैसे मिळवते आणि तुझी फी भरते. तो काय आईला पुढे एकनिष्ठ राहणार आहे का? नाही. एक एक कडी कलियुगाची वाढत जाणार आहे. आम्ही नाही म्हटलं तरी खूप चांगलं जीवन बघितलं आहे, खूप चांगलं जग बघितलेलं आहे, खूप चांगली माणसं बघितलेली आहेत, खूप चांगले शिक्षक बघितलेले आहेत, नेते बघितलेले आहेत, खूप चांगले शेजारी बघितलेले आहेत आम्ही. म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यापेक्षा आज नुसती महागाई झालेली नाही, माणुसकी महाग झालेली आहे. त्यावेळेला माणुसकी होती. खरंच त्यांच्या घरी ते गेलेत ना, आणि दिवाळी आहे ना, त्यांचा लहान मुलगा आहे रे, तो तिथे कसे फटाके उडवेल? त्याला आपल्या घरी बोलव दिवाळीला. हे थिंकिंगच नाही आहे हो. आता आपल्या घरी बोलवायचा, ती सेल्फी काढायची, अँड माय नेबर्स चाइल्ड, नेबर्स ग्रँडमदर डाईड, सो वी ब्रॉट हिम हिअर, व्हॉट ग्रेट वी आर. आणि ते सगळं सेल्फी म्हणून द्यायचं, तो फटाके उडवत आहे. अरे पूर्वी हे न सांगता व्हायचं रे. पूर्वी न सांगताना आम्ही डबे पोचवायचो. अजून एकच कुटुंब मला पणजीतलं माहीत आहे की पोरं उपाशी घरी येतात आणि घरी आल्यानंतर आई सांगते की 4 जण आहेत आपल्या गावचे, नार्वे त्या गावचे आहेत, त्यांना ते डबे नेऊन दे हॉस्पिटल, ह्या हॉस्पिटलमध्ये. पोरं जातात. त्यावेळेस तर सायकलवरून जायचे आणि ते डबे पोचवायचे. मग आणखीन भुकेली येऊन यायची. आई म्हणायची आता जेव, आता ते अन्न तुझ्या पोटात जाईल आणि तुझ्या अंगाला लागेल. नाही तर लागलं नसतं. तर पोरांवर केवढे चांगले संस्कार येतो. मी त्या घरात राहून तुम्हाला सांगतोय. आल्यानंतर ते पोरगे, आई मी काय करू? नाही तू फक्त पणजीतले, पणजी ते काय इथे म्हातारी आहे, तिला जाऊन हा डबा नेऊन दे. त्याचं पथ्याचं आहे सगळं. काय ती माऊली करायची, काय ती मुलं तयार झाली. आज सगळी मुलं चांगली आहेत, सगळी मुलं चांगले व्यवसाय करतात, त्यांनी चांगली एम्प्लॉयमेंट निर्माण केलेली आहे. हे एक कुटुंब आहे. असे आम्हाला तर कितीदा तरी पोचवावी लागायची प्रत्येक ठिकाणी. बघा तुम्ही इथे पुढे काय सांगितलेलं आहे? कृतयुग 17,28,000 म्हणजे 28,000. 17 लाख त्यांनी कृतयुगापासून सुरुवात केली म्हणून तुम्हाला समजणार नाही. मी पुढचं वाचतो, एक लक्षात ठेवा. कलयुग, 3री ओळ वाचा बरं. कलियुग 4,32,000 बरोबर. नंतर द्वापर युग 8,64,000 बरोबर. त्रेतायुग 12,96,000 आणि कृतयुग 17,28,000. म्हणजे 4,32,000 अधिक 4,32,000 अधिक 4,32,000 अधिक 4,32,000 ही वय आहे. म्हणजे सगळ्यात जास्त सत्ययुग आहे, सगळ्यात कमी कलियुग आहे. पण कलियुग म्हणजे नाश ना,
परत नवीन युग निर्माण होणार हे सांगितलेलं आहे. आणि पुढे बघूया ना, पुढे तर काय कमाल आहे. हे इतकं टाईमची कल्पना दुसऱ्या कोणीही केलेली नाही आहे. तुम्ही काय नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो सेकंड वगैरे म्हणता, हे बघा बरं. मी वाचतो हां. कृतयुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापारयुग 8,64,000. आता कलियुग आहे का, कलियुग 4,32,000. ही चतुर्युग म्हणून 43,20,000 चतुर्युग. आत्तापर्यंत या पृथ्वीवर आपण ही सृष्टी आहे आपली 7 चतुर्युगी झालेले आहे. 7 चतुर्युग म्हणजे 28 युग. युगे 28 विटेवरी उभा. आता एक चतुर्युगी म्हणजे किती आहेत तर त्यांनी सांगितलं चतुर्युग म्हणजे 43,20,000. त्याला 7 गुणा. त्यावेळेला सृष्टीने पृथ्वी निर्माण झालेली आहे. आणि आज विज्ञानाने जी गणित केलेलं आहे मोर ऑर लेस एवढंच गणित केलेलं आहे. तुम्ही बघा ना, त्यांनी सांगितले 43,20,000 मल्टिप्लाइड बाय 7. 7 चतुर्युगी म्हणजे 28 युग. 28 युग झालेले चतुर्युगाच्या. तितक्या वर्षापूर्वी ही पृथ्वी निर्माण झाली. मग पृथ्वीवर सृष्टी केव्हा झाली हे सगळं सांगितलेलं आहे. पुढे एवढंच लक्षात ठेवूया. ऐशी चतुर्युगे सहस्र. आता 7च झालेली आहे. 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. असे ब्रह्मदेवाचे 1000 दिवस म्हणजे विष्णूची एक घटिका. म्हणजे 1000 चतुर्युगी म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. 1000 ब्रह्मदेवाचे दिवस म्हणजे विष्णूची एक घटिका, एक घडी, एक तास. आता पुढे बघा, विष्णू सहस्र होता, एक पळ ईश्वराचे म्हणजे परमेश्वर. 1000 विष्णू झाले म्हणजे एक परमेश्वर होतो. आणि ईश्वर जाय सहस्र वेळा ते शक्तीचे अर्धपळ. आणि शक्तीच्या पलीकडे काही नाही. ते शक्तीचा अर्धपळ आहे. पळ म्हणजे पलक आपण म्हणतो ना, निमिष काय तेवढंच अर्धपळ. आता पळा. केवढी कालगण नाही. तुम्ही फक्त घरी वाचा. जर इंटरेस्ट असेल तर लोक प्रश्न विचारतात, त्यांना मी फक्त गणित सांगतो. 4,32,000 त्याच्यात तेवढे मिसळत जा. एकूण 43 लाख एवढे झाले. त्याला 28 गुणा किंवा 7 गुणा. तितक्या आधी ही पृथ्वी निर्माण झाली. आणि नंतर पृथ्वीवर वनस्पती निर्माण झाल्या. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपण म्हणतो. ठीक आहे, पुढे वाचूया. ऐशा अनंत शक्ती होती. एका शक्तीचं अर्धापळ सांगितलं. अशा अनंत शक्ती आहेत. किंवा आपल्याकडे अग्नी शक्ती आहे, इलेक्ट्रिसिटी शक्ती आहे, मॅग्नेटिझम शक्ती आहे, लाईट शक्ती आहे, ग्रॅव्हिटेशन शक्ती आहे. केवढी शक्ती आहेत. अट्रॅक्शन शक्ती आहे, रिपल्शन शक्ती आहे. बघा, सगळ्या शक्ती आहेत. हजारो शक्ती आहेत. आणि त्या शक्तींचा उत्सव म्हणजे नवरात्र. 9 शक्तीच्या आस्पेक्ट्स मानलेले आहेत. त्याच्यात महालक्ष्मी 3, महासरस्वती 3 आणि महाकाली 3 याचे 3 सांगितलेले आहेत. आम्ही काय केले 9. पहिल्या दिवशी तांबडी साडी, दुसऱ्या दिवशी हिरवी साडी, तिसऱ्या दिवशी पिवळी साडी. पिवळी साडी नाही, यांचे ड्रेसेसही सगळे पिवळे. मी तुम्हाला सांगितलं ना, त्या पिऊनला सांगितलं आय फील लाईक हगिंग यू. काय सुंदर पिवळा ड्रेस घातलाय. नाही म्हटलं आज पिवळा दिवस आहे. म्हणजे काय, आज सगळ्यांनी पिवळे. सगळं ते फाजेंदा पिवळं झालं होतं. मी म्हटलं पिवळा हा येलोच आहे. आणि येलोचे म्हणजे सोन्याचे कोटी कोटी रुपयांचे हिशेब इथे होता. हा पिवळा रंग कायम ठेव. काय, दुसऱ्या दिवशी गुलाबी रंग, तिसऱ्या दिवशी 9 दिवसांचे 9 रंग, 9 दिवसांची 9 फुलं, 9 दिवसांचे 9 खडे. म्हणून गाडगिळांचं खूप छान चाललंय. PNG हा खडा सोमवारी किंवा प्रतिपदेला, हा खडा द्वितीयेला. आमच्याकडे कुठले खडे आहेत, हे इथे दगड असतील तेवढेच हो. बाकी काय. मग कधी किडनी स्टोन होतो, तो दगड आमच्याकडे आहे. मग कधी ब्लॅडरमध्ये होतो, तो स्टोन आमच्यामध्ये आहे. बाकीचे बाहेरचे खडे दिसतच नाही. खरंच नाही. अगदी विचार करा तुम्ही. आणि हे खडे तुम्ही जमवा. या खड्यामुळे हे होईल, त्या खड्यामुळे ते होईल. आमच्या 8वीतल्या मुलांनी प्रश्न विचारला. असंच काहीतरी नाव होतं, पुण्याचे खडेवाले घेऊन आले होते बॅग वगैरे. सगळे खडे म्हणले. याच्यामुळे पैसा मिळतो, याच्यामुळे सत्ता मिळते, याच्यामुळे सौंदर्य मिळतं, याच्यामुळे हे सगळं झालं. कुणाला काही विचारायचं आहे का. एका मुलाने विचारलं हे सगळे खडे तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही खडे विकत दारोदार फिरता कशाला. वाय आर सेल्समन. अरे एवढं सगळं तुझ्याकडे आहे की, तुझ्याकडे सत्ता आहे. त्यांनी बद्द घेतले, निघून गेला. कारण मी त्याला सांगितलं होतं स्टाफ रूममध्ये जायचं नाही. आणि प्रियूनला सांगितलं यू गो विथ हिम, डोंट अलाउ हिम टू. कारण स्टाफ रूममध्ये शिक्षक घेणार होते की खडे. हां, मुलीचं लग्न होत नाही, मुलाची नोकरी लागत नाही, सासूबाईंचं ऑपरेशन होत नाही, सासरा मरत नाही.
अरे किती सांगू तुम्हाला, प्रत्येकासाठी यांच्याकडे खडे आहेत तो, प्रत्येकासाठी खडे आहेत. आपण तुमची अवस्था अशी का, तुम्ही दारोदार का जाता. म्हणून स्टाफ रूममध्ये मी त्यांना जाऊ दिलं नाही. खरंच तुम्हाला सांगतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात, नाही तर दासबोध कळला काय आपल्याला, खडेच जमत बसायचं नाही, तसं नसतं. म्हणून एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र म्हणजे शंकर थोर, एक म्हणती शक्ती म्हणजे देवी थोर सकळामध्ये. ऐसे आपुलाले परी बोलती, परंतु अवघेच नासेल कल्पांती. यत दृष्टम तत् नष्टम, जे दिसतं ते नष्ट होतं. प्रत्येकजण नष्ट होणार आहे, लक्षात ठेवा, कुणीही टिकणार नाही. राम कृष्ण आले गेले. आज कुठे राम? अयोध्येत. अयोध्येत रामाचं मंदिर आहे, राम कुठे? अयोध्येत रामाची मूर्ती आहे, राम कुठे? राम आला जगला गेला, कृष्ण आला जगला गेला, शिवाजी महाराज विवेकानंद आले जगले गेले. माझे पणजोबा बहुतेक जगले गेले. मला पणजोबांचं नाव कुठे माहीत आहे? मला विवेकानंद माहीत आहे, मला राम माहीत आहे, मला पणजोबांचं नाव माहीत नाही. कारण पणजोबांनी काय केलं? आजोबांना जन्म दिला. आजोबांनी काय केलं? वडिलांना जन्म दिला. वडिलांनी काय केलं? मला जन्म दिला. मी काय करायचं? हां, इथे मी थांबलं पाहिजे. मी काय करायचं? नुसता जन्म द्यायचा मुलांना? कुत्रं देतं की, मांजर देतं की, कावळा चिमणी देतात की, माझ्यात काहीच फरक नाही का? हे पुढे सांगितलं आहे. आपण इथे थांबणार आहोत कारण तुम्हाला जास्त लोडेड व्हायला लागलेलं आहे. फक्त काही ओव्या शेवटच्या होत्या. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती म्हणजे देवी थोर. ऐसे आपुल्याला परे बोलती, परंतु अवघेच नासेल कल्पांती. यत दृष्टम तत् नष्टम, हे बोलत असे श्रुती, हे वेदात सांगितले. दिसतं ते नष्ट होतं. पुढे जयासी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन. इथे लक्षात ठेवा, महाजन म्हणजे मंदिराचे महाजन नाहीत. ये न महाजनो गता सपंथा, हेही नाहीत. मला क्रिकेट शिकायचे, सचिन जसा वागला तसा वाग. मला संगीत शिकायचं आहे, भीमसेन जोशी जसे वागले तसे वागा. किती तुम्हाला उदाहरणं देऊ. रात्री 4 वाजेपर्यंत झालेलं आहे. अशा वेळेला एक हमाल मंडईत झालेला आहे पुण्याचा कार्यक्रम, आणि त्यांचं गाणं पहाटे 4 वाजेपर्यंत मैफल रंगलेली आहे. अशा वेळेला एक येतो, म्हणतो मला यायला उशीर झाला. हमाली करता करता तो हमालाही मंडईतला, मार्केटमधला, मला तुमचं ते गाणं ऐकायचं आहे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं. सगळेजण म्हटले काय ऐकायचं आहे त्याला, तो हमाल आहे. नाही म्हणाले, तो माझा रसिक आहे. त्यांनी सगळ्यांना वाद्य काढायला सांगितली आणि पहाटे 4 वाजता त्यांचं जे मन हो राम रंगी रंगले हे गाऊन दाखवलं. झालं ना समाधान? झालं समाधान. आज मला माझा देव भेटला, तो म्हणतो ह्याना, आणि आज मला माझाही देव भेटला, हे म्हणतात त्याला. ही देवांची भेट आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून सांगितलेलं आहे, जयासी झाले आत्मजन, तेची थोर महाजन. वेद शास्त्रे पुराण साधुसंत बोलेले. एवं म्हणजे देअरफॉर, सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होती जाती. काय सांगितलं आहे त्याने? अरे काय विष्णू, काय अरे किती झालेत विष्णू आत्तापर्यंत, किती झालेत कृष्ण आत्तापर्यंत, किती झालेत, एक परमेश्वर आहे फक्त. वाक्य वाचू, परत ती ओवी वाचू की त्यांनी तया, तो एकची परमेश्वर तयामध्ये हरिहर होती जाती. किती भांडता तुम्ही, हरी श्रेष्ठ म्हणजे विष्णू श्रेष्ठ, हर श्रेष्ठ म्हणजे शंकर श्रेष्ठ, भांडता उगीच. अज्ञान आहे ते अज्ञान. एक परमेश्वरच फक्त खरा आहे. परमेश्वर मला दिसत नाही म्हणून हे, परमेश्वरा दिसत नाहीत म्हणून तुकाराम, परमेश्वरा दिसत नाहीत म्हणून देवी. मग माझी देवी कामाक्षी, माझी देवी शांतादुर्गा, माझी देवी वैष्णवी, तुम्ही म्हणा ना, करा ना, पण ही देवी नष्ट होणार आहे. उरणार आहे काय? तिचं देवीत्व उरणार आहे, देवत्व उरणार आहे, हे उरणार आहे. तिथे मी जोडलेलं राहू दे. आम्ही वैष्णव याला गेलो वगैरे, यांना घेऊन गेलो, त्यांना घेऊन गेलो. एक जण सांगतो अण्णूजींना सुद्धा घेऊन गेलो याच्यात वगैरे, आणि नंतर म्हणाले अण्णूजींना त्या ह्याच्यात ऐकू येणं असं झालं. आधी विमानाचा प्रवास, नंतर ते वैष्णोदेवी ऐकू येणं असं झालं. मी गमतीनं म्हटलं वैष्णोदेवी, बोलणं यांचं काने बंद केलंस, ऐकणं बंद केलंस, कारण तरच यांच्याकडून उपासना होईल. विनोद होता, पण मनापासून केलेला विनोद होता. देवाकडे काय मागायचं? जिथून मी वाया जातोय ना, ते तोंड बंद कर, ते दार बंद कर. कपड्यावर माझा खूप खर्च होतो, अरे बंद कर. कळलंय ना, खाण्यावर आमचा खूप खर्च होतो, कळलंय ना, बंद कर ना, कमी कर ना. कळल्यानंतर बंद कर. कळतच नसतं तोपर्यंत काय प्रश्नच नाही आहे. इथे पुढे शेवटी
सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर तयामध्ये हरिहर होती जाती. ब्रह्म प्रलया वेगळे, ब्रह्म नष्ट होत नाही. ब्रह्म नावरूपा निराळे. ब्रह्मसुद्धा आपण समजण्यासाठी दिलेलं नाव आहे. एरवी ब्रह्म त्याचं नाव नाही, ते फक्त आहेच आहे, अस्तित्व आहे, एक्झिस्टन्स हा कळण्यासाठी शब्द वापरला. म्हणून ते आपण पूर्वी गाणं होतं बघा, तो कार्यक्रम होता, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. पण शब्दांच्या पलीकडले सांगायला शब्दच वापरले ना. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, आम्हाला जो अनुभव आला तो अनिर्वाच्य, तो शब्दांच्या पलीकडे आहे, पण तुम्हाला तो अनुभव घ्यावासा वाटावा म्हणून आम्ही एक पायरी खाली उतरलो, तुमचे शब्द वापरायला लागलो, तुम्हाला ते समजावून सांगितलं. पण जिथे मुक्कामाला जायचं आहे तिथे शब्द संपले पाहिजे, तिथे मौनच आहे, हे लक्षात घ्या. पुढे शेवटी ब्रह्म प्रलया वेगळे, ब्रह्म नावरूपा निराळे, ब्रह्म कोणी एकेकाळे जैसे तैसे. रामकृष्ण आले गेले, ब्रह्म नाही, ब्रह्म आलंच नाही म्हणून गेलं नाही, ब्रह्म जन्मलंच नाही म्हणून मरणार नाही आहे. आपण जन्मलो आहे, आपण बड्डे साजर करतो, बड्डे मृत्यूकडे निघालेलो आहोत, शेवटची ओळ. म्हणून काय सांगितलं, ब्रह्म करीती ब्रह्मनिरूपण, जाणती ब्रह्मसंपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. सुंदर ब्राह्मणाची व्याख्या दिलेली आहे. ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्मला म्हणून ब्राह्मण नाही. इथे सांगितले ब्रह्मण करीती ब्रह्मनिरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद, म्हणजे ब्रह्म जाणणारे आणि त्याप्रमाणे आचरण करणारे. नुसतं जाणून काय, वेदांचा अर्थ आमासीचा ठावा तुकारामाला म्हणावं लागतात ना. आणि ते म्हणतात मी वाणीच आहे म्हणून माझी वाणी अभंग झाली. काय सुंदर आहे. बरं झालं देवा कुणबी म्हणून जन्माला आलो, मोठ्या जातीत जन्माला असतो, दंभे असं तो मेलो, हे त्याचं वाक्य आहे. दंभ, आम्ही श्रेष्ठ, झाला जरी भ्रष्ट तरी तिन्ही लोकी आम्ही श्रेष्ठ. हे सर्टिफिकेट दिलं कोणी, आम्हीच दिलं, आम्हीच आम्हाला सर्टिफिकेट दिलं. हे चूक आहे, लक्षात ठेवा. कार्यावरून गुणांवरून आपण कोण ते ठरतं. तुमचा एक मुलगा सैन्यात गेला तो क्षत्रिय आहे, एका मुलीनं व्यापार काढला सुंदर चालतोय ती वैश्य आहे, एक सगळ्या प्रकारची सेवा करतो तो शूद्र आहे, आणि एकाने कॉलेजमध्ये प्रिन्सिपल तो कॉलेज करतोय तो ब्राह्मण आहे. एकाच कुटुंबात 4 जण आहेत, हे लक्षात ठेवा. इथेच आत्ता थांबूया. आहे त्या ठिकाणी तोंड बंद नाही, हे तोंड बंद करूच या, डोळे बंद करूया. मोठे डोळे अलगद आपण म्हणतो ना मिटलेले, आणि ओठ अलगद टेकलेले, चेहऱ्यावर प्रसन्न भाव, शांत. श्लोक म्हणूया, शांतीपाठ नको, कारण संध्याकाळी एक सत्र आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून कोपऱ्यात असलेले राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, आपले महाराज, खाली असलेले रामदास आणि गजानन गणपती सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.